जर तुम्हाला असं वाटत असेल की सायन्स हा विषय तुमच्यासाठी खूप इझी आहे, सायन्समध्ये तुम्हाला काही विचारलं तर त्याचे ॲन्सर तुम्ही सांगू शकता किंवा सायन्समध्ये काहीही तुम्हाला या ठिकाणी अडचण येत नाही, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही, तर आजची क्लास तुमच्यासाठीच आहे. याच्यात आपण काय करणार आहे, क्विज घेणार आहे. म्हणजे असे 20 प्रश्न आपण या ठिकाणी घेतले जे की एकदम बेसिक सायन्सचे क्वेश्चन असणार आहे. आणि हे जर बेसिक तुमचं कंप्लीट असेल तर खरोखर तुमचं सायन्स हा विषय खूप स्ट्रॉंग आहे असं आपण समजू शकतो. आणि जरी नसेल तरी अशाच प्रश्नाची जर तयारी तुम्ही केली तर सायन्समध्ये तुम्हाला नक्की आवड निर्माण होईल आणि सायन्समध्ये अभ्यास करण्यासाठी किंवा मग समोर कोणती अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. तर या ठिकाणी आता काही आपल्या या ठिकाणी 20 प्रश्न म्हणजेच जवळपास 20च्या आसपास आपण या ठिकाणी प्रश्न बघणार आहेत आजच्या क्लासमध्ये. आणि या 20पैकी किती प्रश्नाची उत्तरं तुम्ही बरोबर सांगू शकता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर सर्वात पहिले काय करायचं, तुम्हाला सुरुवातीला मी अशा पद्धतीचा एक क्वेश्चन तुम्हाला विचारेल, जसं की त्यात एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 सेकंद या ठिकाणी वेळ राहणार आहे आणि वेळ मिळाल्याच्या नंतर तुम्ही त्याचा ॲन्सर साईडला कुठेतरी तुमच्याजवळ टिक करून घ्यायचं, त्याचा ॲन्सर तुम्ही सांगायचा. आणि शेवटी किती प्रश्नाचे उत्तरं तुम्ही सांगितले, 20पैकी किती मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले, अशा पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये ते सांगू शकता. आणि काही प्रश्न जर तुमचा एखादा असेल ज्याचा डाऊट असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारणार या ठिकाणी. सर्वात पहिले आता काही वेळ वाया न घालता आपण डायरेक्ट हा क्विज स्टार्ट करणार आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, याचा ॲन्सर तुम्हाला सांगायचं. याचा ॲन्सर तुम्ही गेस केलंच असेल. क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, विच गॅस इज मोस्ट अबंडंट इन द अर्थ ॲटमॉस्फिअर. म्हणजेच पृथ्वीचं जे वातावरण असतं आपल्या अवतीभोवती, जे वातावरण आपण म्हणतो त्या वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू असतो. आता वातावरण म्हणजेच काय, वेगवेगळ्या गॅसेसनं म्हणजे डिफरंट जे गॅसेस असतात ते गॅसेस मिळून काय तयार करतात, ॲटमॉस्फिअर तयार करतात. मग या ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोणता गॅस असतो, तर याचा ॲन्सर काय असणार आहे, याचा ॲन्सर ऑक्सिजन नाही, कार्बन डायऑक्साईड नाही, हायड्रोजन नाही, तर याचा ॲन्सर असणार आहे ते म्हणजेच नायट्रोजन. काय असणार आहे, नायट्रोजन. नायट्रोजन का, कारण या ठिकाणी ऑक्सिजन किती पर्सेंट असतो, तर 21% या ठिकाणी ऑक्सिजन असणार. नायट्रोजन असणार 72%. आता 72 आणि 21 किती झाले, 99%. मग बाकी जे 1% बचतं त्या 1%मध्ये सर्वच्या सर्व या ठिकाणी गॅसेस आणि जे काही डस्ट पार्टिकल असतात ते येतात. मग कार्बन डायऑक्साईडचं सुद्धा प्रमाण आपण याच्यात जर घेतलं तर 0.03 ते 4च्या आसपास या ठिकाणी असतं. म्हणजे 0.03% एवढं प्रमाण छोट्या प्रमाणात असतं. आणि हे जे असतं हे तर एकदम निग्लेजिबल असतो, म्हणजेच हे आपण सांगू शकत नाही. अशा पद्धतीनं हायड्रोजनचं, नायट्रोजनचं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे आपण या ठिकाणी बघितलं. सर्वात जास्त काय असणार आहे, नायट्रोजन. तुमचा क्वेश्चन बरोबर आला असेल तर त्याला 1 मार्क्स द्या आणि जर नसेल आला तर 0वरच तुम्ही असणार आहेत. म्हणजे तुमचा आता फक्त 19 प्रश्न या ठिकाणी बाकी, 19मध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स या ठिकाणी मिळवायचे. दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे पहा, व्हॉट इज द केमिकल सिम्बॉल ऑफ वॉटर. केमिकल सिम्बॉल ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याचं रासायनिक चिन्ह काय असतं, पाण्याला आपण कशा पद्धतीनं लिहितो. याचा ॲन्सर एकदम इझी असेल, तुम्ही याचा ॲन्सर सांगू शकता. O2, H2O, CO2 का मग H2. तर या ठिकाणी आता सांगा, याचा ॲन्सर तुम्ही टिक केला असेल तर याचा ॲन्सर काय असणार आहे, वॉटर म्हटल्याच्यानंतर H2O. H2O म्हणजेच काय, वॉटर. मग आता H2O वॉटर आहे तर मग O2 काय असणार आहे, तर ऑक्सिजन. काय असणार आहे, ऑक्सिजन. हे कशाचं आहे, तर वॉटर. CO2 काय असणार आहे, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड. त्याच्यानंतर H2 काय असणार आहे, तर H2 असणार आहे हायड्रोजन. अशा पद्धतीने हे रासायनिक चिन्ह म्हणजेच केमिकल नेम किंवा केमिकल सिम्बॉल या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. 2 क्वेश्चन आपले झालेले. तिसरा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर आलेला आहे, विच प्लॅनेट इज नोन ॲज द रेड प्लॅनेट. कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. एकदम इझी क्वेश्चन आहे. तर विनस, मार्स, ज्युपिटर का मग सॅटर्न. तर याचा ॲन्सर करेक्ट काय असणार आहे तुम्ही सांगू शकता. याचा ॲन्सर असणार आहे, सांगितलं असेल आतापर्यंत तुम्ही ॲन्सर, तर त्यांचा ॲन्सर असणार आहे मार्स. मार्सला आपण काय म्हणणार, लाल ग्रह किंवा मग रेड प्लॅनेट म्हणून ओळखल्या जातो. आता लाल ग्रह म्हणजेच काय, रेड प्लॅनेट कोणाला म्हणणार, मार्सला. मग विनसला काय म्हणणार, तर हा विनस असतो ब्राईटेस्ट प्लॅनेट. कसा, ब्राईटेस्ट. सर्वात चमकदार जो ग्रह असतो तो असतो आपला विनस. ज्युपिटरला आपण काय म्हणणार, तर हा असणार लार्जेस्ट, सर्वात मोठा. त्याच्यानंतर सॅटर्न काय असणार, तर सॅटर्न असणार ज्याच्या अराउंड काय रिंग आहे, द प्लॅनेट विच हॅज रिंग अराउंड इट. आता रिंग असती म्हणजे सॅटर्न हा प्लॅनेटच्या भोवती काय रिंग आहे, अशा पद्धतीची तुम्हाला माहिती असेल. ही जी रिंग असती ही कशाने बनलेली असती, तर डायमंडची रिंग असती किंवा मग या ठिकाणी डस्ट पार्टिकल किंवा डायमंड या ठिकाणी आहेत.
त्याच्यानंतर ह्याचा आन्सर काय होतं, मार्स. तिसरा क्वेश्चन आपला झाला. चौथा क्वेश्चन या ठिकाणी पाहू शकता. पेशीचे ऊर्जा केंद्र कोणाला म्हणतात? व्हॉट इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल? जे सेल्स असते, सेलमध्ये ऑर्गेनेल्स असतात. ऑर्गेनेल्स म्हणजेच वेगवेगळे घटक असतात. त्या घटकामध्येच एक असा घटक असतो ज्याच्यात काय केलं जातं, एनर्जी स्टोअर केल्या जाते, एनर्जी जमा किंवा साठवून ठेवल्या जाते. तर तो घटक कोणता? न्यूक्लियस, रायबोझोम्स, मायटोकॉन्ड्रिया का मग लायझोझोम्स. तर याचा आन्सर सांगू शकता. याचा आन्सर असणार आहे न्यूक्लियस नाही, रायबोझोम्स नाही, मायटोकॉन्ड्रिया. काय असणार आहे? मायटोकॉन्ड्रिया इज द करेक्ट आन्सर. मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं? पॉवर हाऊस ऑफ द सेल. त्याच्यानंतरचा पाचवा क्वेश्चन आहे आपला. व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर ॲट सी लेवल? म्हणजे समुद्र सपाटीवर पाण्याचा जो उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉईंट असतो तो किती असतो? तर बॉइलिंग पॉईंट असणार वॉटरचा किती? 50 डिग्री सेल्सिअस नाही, 80 डिग्री नाही, तर या ठिकाणी असणार 100 डिग्री सेल्सिअस. हा काय असणार आहे? वॉटरचा बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट किती असणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस. मग मेल्टिंग पॉईंट किती असणार आहे? तर मेल्टिंग पॉईंट असणार आहे 0 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री वॉटरचा आणि बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे. विच मेटल इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर? रूम टेम्परेचर म्हणजे सामान्य तापमानाला कोणता जो धातू आहे म्हणजे मेटल आहे जो की द्रव्य स्वरूपात असतो किंवा मग द्रव स्वरूपात म्हणजेच लिक्विडमध्ये असतो. तर सर्वच्या सर्व या ठिकाणी मेटल कसे असतात? मेटल सॉलिड स्टेटमध्ये असतात. मग लिक्विड स्टेटमध्ये फक्त एकच असतो, तो म्हणजेच काय? आयर्न नाही, गोल्ड नाही. तर रूम टेम्परेचरवर म्हणजेच आपल्या या ठिकाणी सामान्य तापमानाला मर्क्युरी कुठं बघितला तुम्ही? मर्क्युरी कुठं असतो? मर्क्युरी कुठं असतो किंवा कुठं तुम्ही बघता तो नेहमी, तर ते तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये सांगणार. मग याचा आन्सर काय असणार आहे? मर्क्युरी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यापुढे दिलेला व्हॉट इज द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवाचा जो अभ्यास करण्याची जी क्रिया किंवा जे अभ्यासाला आपण काय म्हणतो असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. एकदम इझी प्रश्न दिलेला आहे. सजीवाचा अभ्यास म्हणजेच कशात केला जातो? फिजिक्स, केमिस्ट्री आणि जिओलॉजीमध्ये तर नाही. या ठिकाणी असणार बायो म्हणजेच काय? जीव म्हणजेच लिव्हिंग. बायो म्हणजेच काय? लिव्हिंग. या ठिकाणी बायोलॉजीमध्ये काय केलं जाणार? बायोलॉजीमध्ये स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर दिलेला आहे व्हिच पार्ट ऑफ द प्लांट कंडक्ट फोटोसिंथेसिस? वनस्पतीचा जो भाग येतं वेगवेगळे पार्ट पडतात, त्यापैकी कोणत्या पार्टमध्ये प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस ही प्रोसेस या ठिकाणी होती? तर फोटोसिंथेसिस क्रिया जी असते ती रूट, स्टेम या ठिकाणी नाही तर लीफमध्ये म्हणजेच पान हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता फोटोसिंथेसिस प्रोसेस काय असते? तर फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय केलं जातं? जे प्लांट असतात हे प्लांट काय करतात? त्याचं जे अन्न असतं म्हणजे जे फूड असतं हे फूड ते स्वतः बनवतात. स्वतः कसं बनवतात? तर इकडून सनलाईट घेतात आणि सनलाईटपासून हे प्लांट काय करतात? जमिनीतून वॉटर घेतात आणि एअरमधून CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड घेतात. तर मग या पूर्ण क्रियेनं काय करतात? ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. म्हणजेच लीफ हे काय असणार याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन दिलेला व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट ॲप्रॉक्सिमेटली? हा क्वेश्चन तुमच्यासाठी थोडा काही मुलांसाठी नवीन वाटू शकतो किंवा याचा आन्सरही चुकू शकतं. पण जर याचा आन्सरही तुम्हाला येत असेल तर नक्की सांगा की तुमचं आन्सर याचं करेक्ट आलं किंवा नाही. 9th क्वेश्चनचं ते म्हणजेच काय? व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट? म्हणजे जो लाईट असतो किंवा प्रकाश असतो त्याचा अंदाजित वेग आपल्याला सांगायचा. अंदाजित का? कारण तो थोडाफार मागं पुढं होऊ शकतो. मागं पुढं नाही होऊ शकत, थोडा मागंच होऊ शकतो. म्हणजे 2,99,000 या ठिकाणी समथिंग तो काय असणार? स्पीड असणार. मग 2,99,000 म्हणजेच किती? तर जवळपास 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजे एका सेकंदात लाईट 3,00,000 किलोमीटर एवढा प्रवास करू शकतो. मग या ठिकाणी आन्सर काय असणार आहे? ए हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 10 नंबरचा. विच व्हिटॅमिन इज ऑब्टेन फ्रॉम सनलाईट? याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. सनलाईटपासून आपल्याला कोणतं जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन या ठिकाणी मिळतो? व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी किंवा मग व्हिटॅमिन डी. तर व्हिटॅमिन कोणकोणते असतात? तर ए, बी, सी, डी दिलेलं आहे. त्याचबरोबर ई पण असतो आणि के पण असतो. अशा पद्धतीचे 6 या ठिकाणी व्हिटॅमिन आपल्याला बघायला मिळतात. ए, बी, सी, डी, ई, के. आता यापैकी जो सनलाईटपासून म्हणजे सूर्यप्रकाशापासून मिळतो तो असणार आहे व्हिटॅमिन डी. कोणता? तर व्हिटॅमिन डी. आणि व्हिटॅमिन डीची जर कमतरता झाली तर तुम्हाला कोणती बिमारी होती? तर रिकेट्स.
ही बिमारी या ठिकाणी होते. रिकेट्स ही कशाशी रिलेटेड असणार, तर ही असणार बोन्सशी रिलेटेड. म्हणजे तुमच्या ज्या बोन्स असणार त्या कशा होणार या ठिकाणी ब्रिटल बनणार. ब्रिटल म्हणजेच बोन्स कशा बनतात, ब्रिटल बनतात. ब्रिटल बोन्स या ठिकाणी बनतात म्हणजे कुमकुवत होतात जर का विटॅमिन डीची कमतरता झाली तर. आणि विटॅमिन डी कुठून मिळणार मग तुम्हाला, सनलाईटपासून. त्याच्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 11 नंबरचा. अर्धे क्वेश्चन आपले झालेले. 10पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते एकदा चेक करा. व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाहाचं एकक काय आहे, तर याचा आन्सर तुम्हाला सांगायचं. तर याचा आन्सर काय असणार आहे, याचा आन्सर असणार आहे एम्पियर. विद्युत प्रवाहाचा एकक काय असणार आहे, एम्पियर. हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर विच ऑर्गन क्लीन्स अवर ब्लड. आता या ठिकाणी बरेच जण चूक करतील आणि सर्वात पहिलाच ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजेच काय, हार्ट. आणि हे आन्सर तुम्ही या ठिकाणी टिक कराल. पण हे आन्सर या ठिकाणी कसं आहे, हे आन्सर रॉंग आहे. हार्ट हे करेक्ट आन्सर राहणार नाही. मग या ठिकाणी असा ऑर्गन आपल्याला विचारला जो काय करतो, क्लीन करतो. कशाला, ब्लडला. आता ब्लडला जर मी म्हणलं पंप कोण करतं, पंप म्हणजे पंपिंग कोण करतं, तर ते करतं हार्ट. पण जर का तुम्हाला विचारलं क्लीन कोण करतं, तर क्लीन करण्याचं काम कोण करणार, किडनी. मग किडनी काय असणार, याचं करेक्ट आन्सर असणार. क्लीन करण्याचं काम कोण करणार, किडनी. मग हार्ट हे याचं करेक्ट आन्सर राहणार नाही, कारण हार्टचं काम आहे पंपिंग द ब्लड ऑर प्रोव्हाइड द ब्लड टू द बॉडी. म्हणजे पूर्ण बॉडीला काय करणं, प्रोव्हाइड करून देणं ब्लड. पण ब्लड क्लीन करून देण्याचं काम कोण करणार, किडनी या ठिकाणी करणार. त्याच्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, पृथ्वीवर सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ म्हणजे नॅचरल या ठिकाणी सबस्टन्स कोणता आहे, जो की हार्डेस्ट आहे. हार्डेस्ट म्हणजेच काय, कठीण आहे. कठीण म्हणजेच एकदम हार्ड आहे. मग अशा पद्धतीनं काय असणार याचा आन्सर, आयर्न नाही, गोल्ड नाही, डायमंड नाही, ग्राफाईट नाही. चारही नाही का, नाही. याचा आन्सर असणार आहे डायमंड. डायमंड का असणार आहे, हा पृथ्वीवरचा सर्वात कठीण जो नॅचरल या ठिकाणी सबस्टन्स असणार आहे. काय, डायमंड. विच गॅस डू ह्युमन एक्झेल. एक्झेल म्हणजेच काय, आपण श्वास सोडणे म्हणजेच का, एअर आऊट. काय असणार, एअर आऊट, बाहेर या ठिकाणी सोडण्याचं काम आपण कोणतं करतो, तर ऑक्सिजन नाही. त्याला आपण काय म्हणतो, इनहेल. इनहेल म्हणजेच काय, श्वास घेणे. आणि नायट्रोजन का, नाही. नायट्रोजन हा गॅस नाही. कार्बन डायऑक्साईड हा आपण काय करतो, एक्झेल करतो. म्हणजे याचं आन्सर काय असणार आहे, कार्बन डायऑक्साईड. आताच मी तुम्हाला या ठिकाणी काही क्वेश्चन सांगितले होते, म्हणजेच गॅसेस सांगितले होते आणि त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्हाला सांगितलं होतं. ऑक्सिजन किती असतो, 21%. नायट्रोजन किती असतो, 72%. कार्बन डायऑक्साईड किती असतो, 0.03%. आणि हेलियम किती असतो, हा खूप जास्त कमी प्रमाणात असतात. बाकीचे पूर्णच्या पूर्ण गॅसेस म्हणजे बाकी जेवढे पण गॅसेस राहिले ते 0.07 याच्यात येतात. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे, व्हिच गॅस डू ह्युमन एक्झेल, तर आन्सर काय असणार आहे, आन्सर असणार आहे आपण नेमकंच बघितलं ते म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. पुढचा क्वेश्चन दिला, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फोर्स. फोर्ससाठी काय सूत्र असतं. फोर्स म्हणजेच काय, बल. बल म्हणजेच काय, त्यात या ठिकाणी फोर्स जो असणार आहे, फोर्ससाठी म्हणजेच बलासाठी सूत्र असणार आहे. ठीक आहे, एक असं लक्षात ठेवा तुम्ही, बल तुमच्यात बल कधी येतं, तुमची जी बॉडी आहे किंवा तुमचं जे शरीर आहे त्याच्यात बल कधी येतं, तर तुमच्यात बल येतं ज्यावेळेस तुमच्यासोबत कोण असतात, फादर आणि म्हणजेच आई. तुमचे फादर आणि आई जर तुमच्यासोबत असेल तर तुमच्यात काय येतं, बल. म्हणजेच फोर्स इज इक्वल टू म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. हे काय असणार, याचं करेक्ट आन्सर असणार. तर असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतरचा दिलेला आहे, विच प्लॅनेट हॅज द मोस्ट मून्स. सर्वात जास्त चंद्र म्हणजेच उपग्रह. मून म्हणजेच काय, उपग्रह म्हणजे सॅटेलाईट. नॅचरल सॅटेलाईट कोणत्या ग्रहाचे असतात किंवा आहेत, तर अर्थला तर एकच आहे, तो म्हणजेच कोण, आपला मून. अर्थला किती आहे, तर मून एकच आहे. नॅचरल सॅटेलाईट तो कोणता, मून. मार्स तर नाही, मार्सला 2. त्याच्यानंतर ज्युपिटर तर नाही, ज्युपिटर अगोदर होता पण आता ज्युपिटर नाही. आता कोण असणार आहे, सॅटर्न. आता याचा आन्सर काय असणार आहे, सॅटर्न हे या ठिकाणी आन्सर करेक्ट असणार आहे, कारण 150च्या आसपास याचे सॅटेलाईट आपण आता शोधलेले आहेत. सॅटर्न हे असणार याचं करेक्ट आन्सर. व्हॉट इज द pH व्हॅल्यू ऑफ प्युअर वॉटर. शुद्ध पाण्याचं pH मूल्य किती असतं, तर शुद्ध पाण्याचा pH मूल्य असतो तो म्हणजेच 7. pH स्केल काय असतो, तर या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे, pH स्केल ही एक स्केल असती अशा पद्धतीची. इथं मिडलला काय असणार, 7 आणि समोर जात 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 अशा पद्धतीने इकडे 14पर्यंत आणि हे स्टार्ट होणार इथून 0पर्यंत. तर या ठिकाणी जे 7वर असतं ते कसं असतं, या ठिकाणी
एकतर सोर म्हणजेच आंबट पण नाही आणि या ठिकाणी खारट पण नाही, अशा पद्धतीनं हे 7वर या ठिकाणी pH असला तर पाण्याचा या ठिकाणी काय असतो, शुद्ध पाण्याचा pH तो असतो. 7 हे असणार याचं करेक्ट आन्सर. सर्वात पुढचा क्वेश्चन दिलेला आहे 18 नंबरचा, विच इज द लार्जेस्ट मॅमल ऑन अर्थ, किंवा मग या ठिकाणी सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ते विचारलं तर एलिफंट नाही, ब्ल्यू व्हेल या ठिकाणी काय असणार आहे, ॲन्सर असणार आहे. ब्ल्यू व्हेल इज द करेक्ट ॲन्सर. त्याच्यानंतर दिलं आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ DNA. DNA स्टँड फॉर, म्हणजे DNAचा फुल फॉर्म काय असणार, तर DNAचा फुल फॉर्म असतो DNA. हे बघा D, त्याच्यानंतर N आणि A. आता या ठिकाणी डीऑक्झिरायबोज न्यूक्लिक ॲसिड हे काय असणार, याचं करेक्ट ॲन्सर असणार आहे. दुसरा असतो RNA. RNAचा काय असतो, रायबोज न्यूक्लिक ॲसिड. आणि शेवटचा आपला प्रश्न असणार आहे तो म्हणजेच काय, गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला. तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला, आईन्स्टाईनने. हा क्वेश्चन एकदम इझी आहे, तुम्ही लहानपणापासून याचा ॲन्सर ऐकत आलेला आहे. आईन्स्टाईन, न्यूटन, गॅलिलिओ का मग केपलर. तर याचा ॲन्सर असणार आहे. त्याचा ॲन्सर सांगण्याच्या आधी तुमच्या आतापर्यंत किती क्वेश्चन बरोबर आले, म्हणजे 20पैकी किती प्रश्नाचे ॲन्सर तुम्ही करेक्ट सांगितले ते कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं. कोणत्या क्वेश्चनचं ॲन्सर चुकलं तेही कमेंटमध्ये सांगायचं. आणि याच्यानंतर अशाच पद्धतीचा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला क्विज हवा आहे तेही या ठिकाणी कमेंट करून सांगायचं. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. कारण अशाच पद्धतीचे सायन्सशी रिलेटेड आणि त्याचबरोबर ज्या काही आपल्या शालेय जीवनात म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा असो किंवा NMMSची परीक्षा असो किंवा नवोदयची परीक्षा असतो, अशा परीक्षेची तयारी करण्यासाठी सुद्धा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. याच्यावरची जेवढी काही व्हिडिओ अगोदर दिलेले आहेत किंवा जे प्रॅक्टिस सेट येतात ते प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करून तुम्ही तुमच्या परीक्षेतसुद्धा चांगल्या पद्धतीचे मार्क्स या ठिकाणी मिळवू शकता. तर शेवटचा जो प्रश्न असणार आहे 20 नंबरचा, त्याचं जे आन्सर आहे ते असणार आहे न्यूटन. न्यूटननी काय केलं होतं, ग्रॅव्हिटेशन फोर्स या ठिकाणी शोधला होता किंवा मग त्याचा शोध लावला होता. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.